नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 12 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या मित्रांनो आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवत आहोत. त्यासोबतच तुमच्या येणाऱ्या मित्रांनो परीक्षेमध्ये जे संभव प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी मित्रांनो परिपूर्ण कव्हर करत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा व इतर सर्व जिल्हा उपयुक्त आपण प्रश्न घेतलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला शिपाई, कारागृह, बँड्समॅन आणि ड्रायव्हर या सर्व पदांसाठीचे मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि मित्रांनो अतिसंभव प्रश्न आहेत. त्यामुळे कोणताही प्रश्न व्हिडिओमधला मिस करू नका आणि प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पाहून तुम्ही जे नोटबुक तयार केलेले आहे, आपण जे सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये, त्यामध्ये मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न तुम्ही नोट करून घ्या. आणि बरेच विद्यार्थी जे आपले ₹1 एक टेस्टच्या बद्दल जे काही विद्यार्थी आपल्याला कमेंट करत होते मित्रांनो, त्याचा ऑफर अजूनही चालू आहे, जो की आपण न्यू इयरमध्ये हा ऑफर स्पेशली तुमच्यासाठी ठरवलेला आहे. तर जे विद्यार्थी अजूनही आपल्या ₹1 एक टेस्ट या आपल्या मित्रांनो टेस्ट सिरीज बॅचला एनरोल केलं नसेल, त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून मित्रांनो आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि तिथून मित्रांनो आपला संपूर्ण काही ₹1 एक टेस्ट मित्रांनो कोर्स तुम्ही एनरोल करून घ्या. तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा पहा, काय म्हणतो, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी जे आहे तो साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए 2 जानेवारी, म्हणजेच की काल. तर काल आपलं 2 जानेवारी होता. 2 जानेवारी दिवशी जे आहे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन जो की झालेला आहे. तर 2 जानेवारी 1961ला कधी 2 जानेवारी 1961 रोजी जे आहे थोडक्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. म्हणून हा दिवस जो आहे थोडक्यामध्ये वर्धापन दिन म्हणून जे की साजरा केला जातो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न 2 या ठिकाणी काय म्हणतो पहा, की महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र पोलीस दल याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब 2 जानेवारी 1961ला. तर महाराष्ट्र राज्याची निर्मितीनंतर अधिकृतपणे 2 जानेवारी 1961 रोजी जे आहे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. तर यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, परीक्षेमध्ये तुम्हाला कसाही प्रश्न येतो, कधी कधी वर्धापन दिनावर प्रश्न विचारला जातो, कधी कधी स्थापनावर विचारला जातो, परंतु त्याची उत्तरं जी आहे ती एकच आहे, कॉमन उत्तर आहे त्या दोन्हीचे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. कारण का बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना हे वेगवेगळं असेल, पण तसं काही नाही, दोन्ही एकाच दिवशी या ठिकाणी आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण दोन्ही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. तर हे लक्षात ठेवून घ्या आणि तुमच्या वहीवर तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न 3 काय म्हणतो पहा, की महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पुणे या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं जे की मुख्यालय आहे. तर महाराष्ट्र CID मुख्यालय पुणे येथे असून हे विभाग राज्यातील गुन्ह्यांच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 4था असा आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर वेदांत कॉलेजची स्थापना या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की स, म्हणजे की सी, राजा राममोहन राय यांनी. तर जे राजा राममोहन राय यांनी 1825 मध्ये जे आहे थोडक्यामध्ये पाश्चात्य आणि भारतीय शिक्षणाचा मेळ घालवण्यासाठी वेदांत कॉलेजची स्थापना जे की त्यांनी केलेली आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 5वा काय म्हणतो पहा, की पहिले महायुद्ध केव्हा सुरू झालं होतं? तर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हे तुम्ही तोंडपाठ ठेवा मित्रांनो, कारण का आतापर्यंतचे जेवढे काही पोलीस भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी महायुद्धावर आधारित प्रश्न परीक्षेत पाहायला 100% गेलेला आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इसवी सन 1914ला जे आहे पहिलं महायुद्ध झालेलं आहे. तर याची तारीख जर तुम्हाला विचारली तर ती तारीख आहे 28 जुलै 1914 रोजी सुरू झालं आणि 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत जे आहे ते चाललेलं आहे. पर्याय नंबर याचं जे की ए या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर, म्हणजेच की ₹1 एक टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल, तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली
तयारी होणार असेल यामध्ये आपण फक्त ₹1 एक टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे, कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य स्वरूप प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 एक या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल त्यांनी लगेच डाउनलोड करून घ्या मित्रांनो, कारण का त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी होणारा असेल. तर ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी लगेच जॉईन करून घ्या. ऑफर आपली अजूनही चालू आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, अलीकडील अहवालानुसार घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम जे की शहर कोणतं आहे, जे की सर्वोत्तम शहर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, यापैकी नाही. तर यापैकी कोणतंही शहर जे की यामध्ये जे की समाविष्ट करण्यात आलेलं नाही वर्क फ्रॉम होमसाठी. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की पुढील 7वा असा आहे, काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस जे की उपस्थित होते? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मोहम्मद इक्बाल हे जे आहे थोडक्यामध्ये होते. तर 1931 मध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद इक्बाल हे उपस्थित होते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सिकंदर लोधी यांनी जे आहे आग्रा या शहराला जी की राजधानी बनवली. तर सिकंदर लोधी यांनी 1504 मध्ये जे आहे आग्रा शहर वसवलं आणि 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे जे आहे ते हलवलेली होती. तर जे इसवी सन देखील इम्पॉर्टंट आहेत, कारण का कधी तुम्हाला इसवी सनावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतो. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपला, जो की पुढचा या ठिकाणी काय म्हणतो पहा, प्रश्न 9वा, पाणी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा सत्यमेव जयते फार्मर कप 2022चा प्रथम पुरस्कार मिळवणारा परिवर्तन शेतकरी गट हा कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर कोणत्या जिल्ह्याचा आहे असा प्रश्न? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बीड या जिल्ह्याचा आहे. तर पाणी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा हा बहुमानाचा पुरस्कार बीड जिल्ह्यातील गटाने हा पटकावला होता. पर्याय नंबर याचं काय? तर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे? तर यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नागर शैली याचं जे आहे थोडक्यामध्ये हे उदाहरण आहे. तर ओडिसातील कोणार्क मंदिर हे कलिंग जे की नागर शैलीची उपशाखा स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट हे उदाहरण आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनामध्ये जे की अधिवेशनात झाली? तर थोडक्यामध्ये की समेट कोणत्या अधिवेशनात झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये जे झालेलं होतं. तर लखनौ करारानुसार लोकमान्य टिळक आणि मवाळ नेत्यांच्या प्रयत्नाने दोन्ही गट पुन्हा एकत्र जे की आलेलं होते. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 12वा असा आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचं क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? जी कोणत्या विभागात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विदर्भ. तर विदर्भातील जमीन कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने तेथे सर्वाधिक क्षेत्र हा कापसाखालील आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, तांडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चंद्रपूर या ठिकाणी आहे. तर तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्र राज्यातील जुने आणि महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की शंभू महादेव ही जी आहे थोडक्यात आहे. तर शंभू महादेव डोंगर रांग भीमा आणि कृष्णा नदीच्या खोरी वेगवेगळी करतात. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 15वा, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नर्मदा नदीच्या आहे. तर मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठी थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे. पर्याय नंबर ब या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो.
त्यानंतर 16वा प्रश्न 2022चा डॉक्टर व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की संजित नार्वेकर यांना जे आहे थोडक्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक आपला 17वा काय म्हणतो पहा, की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 2022 या वर्षाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अजिम प्रेमाजी यांना जो आहे थोडक्यात दिलेला आहे. त्यानंतर 18वा प्रश्न विकलांगासाठी घरून मदत करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात येणार आहे? तर विकलांगासाठी जे अपंग आहे त्यांच्यासाठी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सक्षम हे जे आहे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. तर निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तीसाठी जे दिव्यांग व्यक्तीच्या सोयीसाठी सक्षम हे मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 19वा जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, गोविंदाग्रज हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. आता गोविंदाग्रज कोणाला म्हटलं जातं? तर गोविंदाग्रज जे आहे राम गणेश गडकरी यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की गोविंदाग्रज असं जे आहे ते म्हटलं जातं. तर नाव लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो. गोविंदाग्रज आणि कुसुमाग्रज हे वेगवेगळे आहेत बरं का, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण का बरेच विद्यार्थी गोविंदाग्रज आणि कुसुमाग्रजला एकच करून टाकतात, तर दोघंही वेगवेगळे आहेत. त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला, शंकराचार्य यांनी खालीलपैकी कोणत्या मठाची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अमरावती येथे जे आहे थोडक्यामध्ये मठाची स्थापना जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आपला, शिराई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर शिराई लिली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मणिपूर या राज्यामध्ये जो की हा साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न 22 आपला, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की थळघाट, ज्याला आपण कसारा घाट असं देखील दुसरं नाव दिलेलं आहे. तर कसारा घाट किंवा परीक्षेत तुम्हाला हा पर्याय येऊ शकतो, किंवा थळघाट हे देखील परीक्षेमध्ये येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न 23 आपला, बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान जे आहे थोडक्यामध्ये बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस जे आहे थोडक्यामध्ये धावते. त्यानंतर 24वा प्रश्न, महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, 90% भाग जो आहे थोडक्यामध्ये दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पर्याय नंबर याचं जे की ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. तर महाराष्ट्र राज्याचा बहुतांश भाग हा दख्खनच्या लावा पठाराने बनलेला आहे. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 25वा असा आहे, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका व रशिया यांच्यामध्ये कोणत्या मित्र राष्ट्रांचा समावेश होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फ्रान्स. त्यानंतरचा 26वा प्रश्न आपला, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. कोणता चुकीचा पर्याय निवडा आहे तो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गोपाळ कृष्ण गोखले आणि चतुसूत्री कार्यक्रम हा जो थोडक्यामध्ये चुकीचा पर्याय आहे. तर बाकी जगन्नाथ शंकर शेठ, बॉम्बे असोसिएशन बरोबर आहे. बाळ गंगाधर टिळक व ॲनी बेजंट, होम रूल चळवळ हे बरोबर आहे. दादाभाई नौरोजी आणि संपत्तीचे अपहरण हे देखील बरोबर आहे. परंतु चतुसूत्री कार्यक्रम हा जो काही गोपाळ कृष्ण गोखले ही जी आहे थोडक्यामध्ये चुकीची आहे. तर चतुसूत्री कार्यक्रम हा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हा लोकमान्य टिळकांनी दिला होता, गोखले यांनी नाही. त्यामुळे या ठिकाणी जे की लोकमान्य टिळक यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी या ठिकाणी आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, 34 वर्षाच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुंबई या ठिकाणी जे आहे ते बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 28वा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पोर्तुगल या देशाने. तर इसवी सन 1498 मध्ये जे आहे वास्को द गामा भारतात पोहोचल्यानंतर पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले युरोपियन व्यापारी होते. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर जे की होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 28 क्वेश्चन्स जे की पाहिलेले आहेत पोलीस भरतीसाठीचे. तर मित्रांनो तुम्हाला जर जिल्ह्यानुसार हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, त्यानुसार देखील आपण व्हिडिओ सिरीज सुरू करू. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली 1 रुपयामध्ये एक टेस्ट या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी आपली टेस्ट जी आहे ती एनरोल करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.